सर सुरू करा. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे वर्गबंधू, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक योगीराजजी वाघमारे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या परिवर्तनाच्या चळवळीचे, फुलेशाह आंबेडकरांच्या चळवळीचे एक प्रबोधनकार डॉक्टर प्रल्हाद लुलेकर, या कार्यक्रमाच्या संयोजक डॉक्टर चेतना कांबळे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व भावंडांना माझा जय भीम, जय संविधान, जय भारत. भावंडांनो, तुमच्या सोबत बोलताना मला खूप आनंद होतो आहे. डॉक्टर म.ना. वानखडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं एक कृतज्ञता ग्रंथ आपण तयार केला. मी संपादक असलो तरी हा ग्रंथ सर्वांच्याच सहकार्याचं उजेडफळ आहे असं मी मानतो. भावंडांनो, मला खरोखर आनंद वाटतो की डॉक्टर म.ना. वानखडेंच्या विचारांचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या महानतेचा, वाङ्मयातील त्यांच्या अजोड कामाचा एक परिचय महाराष्ट्राला करून देण्याची संधी मला मिळाली. ही एक अत्यंत कृतार्थतेची बाब आहे. आपण सुरुवातीला डॉक्टर म.ना. वानखडे यांना विनम्र अभिवादन करू. भावंडांनो, डॉक्टर म.ना. वानखडेंच्या मृत्यूनंतर मी कामाला लागलो आणि त्यांचे सर्व लेख जमा केले. माझ्याजवळ बहुतेक लेख होतेच, अनेक मासिकांमध्ये, नियतकालिकांमध्ये लेख होते, ते सगळे जमा केले. प्रतिष्ठानच्या अंकांमधले लेख जमा केले, काही इंग्रजीमध्ये होते ते लेख जमा केले. ते लेखांची भाषांतर करून घेतली. भावंडांनो, आणि दलितांचे विद्रोही वाङ्मय असं त्यांच्या संपूर्ण वाङ्मयीन विचार मंथनाला शोभेल असं शीर्षक देऊन 1981 साली मला वाटते हे पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तकाला मोठी प्रस्तावना मी लिहिली. भावंडांनो, डॉक्टर म.ना. वानखडेंच्या या संपूर्ण साहित्याचं संकलन मला का करावं असं वाटलं त्यावेळेला. मला हे सगळं या माणसाचं, या एका प्रतिभावंताचं, प्रज्ञावंतांचं हे वाङ्मय एकत्रित का करावं असं वाटलं. ते जर केलं नसतं तर आज त्यातलं बहुतेक काही कोणालाही माहिती झालं सुद्धा नसतं. अशी परिस्थिती आहे भावंडांनो. म्हणून मला आजही त्या वेळेला घेतलेल्या कष्टांचा मला मोठा आनंद वाटतो, गौरव वाटतो की आपण हे करू शकलो डॉक्टर म.ना. वानखडे यांच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मी या डॉक्टर म.ना. वानखडेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं अमेरिकेतल्या त्यांच्या नातेवाईकांनी, भारतातल्या त्यांच्या काही नातेवाईकांनी कॅलिफोर्निया इथे माझी मोठी दीर्घ मुलाखत घेतली. ती मुलाखत देताना, त्या मुलाखतीमध्ये बोलत असताना माझ्या लक्षात आलं की हे वर्ष
डॉक्टर मोना वानखेडेंच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. आपण या संदर्भात काही काम करायला पाहिजे. त्यांची केवळ स्मृती जागवण्याचं काम नव्हे, तर त्यांच्या विचाराचा जागर आपल्याला मांडता आला पाहिजे. त्यांनी खरोखर काय वैचारिक मंथन केलं महाराष्ट्रामध्ये, मराठी साहित्याला, मराठी शिक्षणाला, मराठी विचार विश्वाला आणि मराठीच्या प्रशासकीय विश्वाला या प्रतिभावंतानं काय दिलं. मोठं काम आहे. म्हणजे युग प्रवर्तक अशा स्वरूपाचंच ते काम आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या कामासंबंधी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हा कृतज्ञता ग्रंथाचा संकल्प केला. तो ग्रंथ आपल्या पुढे आहे. त्याचं स्वरूप मी 3 भागात, म्हणजे बौद्ध वाङ्मयामध्ये त्रिपिटकाची संकल्पना आहे. या पुस्तकाची रचना मी या त्रिपिटकानुसार केलेली आहे. एक, डॉक्टर मोना वानखेडे विचार मंथन पीठक. त्यांच्या संबंधी अनेक लोकांनी आपल्या आठवणी सांगितल्या. त्या दुसऱ्या भागाला मी स्मृती पीठक हे नाव दिलं. आणि माझी दीर्घ मुलाखत 3ऱ्या भागात आहे, त्या भागाला मी वंदन पीठक हे नाव दिलं. भावंडांनो, मला खरोखर आनंद वाटतो की मी जेव्हा हा संकल्प सोडला त्यावेळेला महाराष्ट्रातील